रूप हे विठ्ठल विठ्ठल लोकांमध्ये जीवन जगतोय त्या लोकांचं नाव आहे मृत्यू लोक. हा मरणाऱ्यांचा लोक आहे. इथं तीच माणसं जन्माला येतात जे आज ना उद्या मरणार आहे, थांबणार आहे. या लोकांचं नावच आहे मरते लोक. हा मृत्यू लोक आहे. आणि मृत्यू ही जीवनातली अटळ घटना आहे. तिला सामोरं जायचंय. पण तिला सामोरं जायच्या अगोदर जीवनातलं जे सत्कर्म आहे, प्रभुनिष्ठ जीवन बनवण्याचं जे कर्तव्य परमेश्वरानं जीवन दान देते वेळी आपल्याकडे दिलेलं आहे, ते पूर्ण करण्याची मानसिकता प्रत्येक जीवाकडे असते. लक्षात ठेवा. मानवी जीवनाकडे प्रत्येकाला असं वाटतं ईश्वराची कृपा आपल्यावर व्हावी, पण बऱ्याचदा इच्छा होऊन सुद्धा ती कृपा होत नाही. त्याचं कारण त्याला आळसरा देहच बनतो. हा माणसाला परमार्थिक साधना करू देत नाही. तो अडचणी निर्माण करतो. तुमच्या माझ्या जीवनात करेल यात नवल काय. तुकोबाऱ्यांना सुद्धा त्यांना अडचण निर्माण केली. महाराज म्हणतात देवा न होय, आमच्याकडून होत नाही. याचा अर्थ आम्ही करत नाही असं नाही. न होय म्हणजे करून पाहिलेलं आहे पण होत नाही. हा सहकार्य करत नाही. त्या सहकार्याकरता तू आमच्यावर कृपा कर. जीवन सुखी बनवावं अशी आध्यात्मिक दृष्ट्या नाही तर वैज्ञानिक दृष्ट्या जर तुमची माझी संकल्पना असेल तर हा ताब्यात असला पाहिजे. शांततेच्या काळामध्ये याचे कष्ट वाचवले आणि याची संग्रहात शक्ती गोळा केली, इंद्रियाचा निग्रह करून, की ती शक्ती आपल्याला पुढं अडचणीला कामाला येत असते. तरुण वयामध्ये ज्या तरुणानं आपल्या शक्तीचा संग्रह केला त्याला त्याचं आयुष्य आनंदात काढता येतो. पण ज्या लोकांनी या शरीराचा केवळ एक मशीन म्हणून वापर केला, सकाळ झाली की संध्याकाळ, संध्याकाळ झाली की पुन्हा सकाळ, बरं ते प्रवासात बसू न बसू तरी घ्यायची, अतिवापर याचा केला की मग ते आपल्याला त्रास द्यायला लागतं. ती पोखरायला लागतं आतून, ते दिसत नाही. पण एकदा तो खोका तयार झाला तो निकामी होऊन जातो. ज्या लोकांनी आपल्या शरीराचा अमाप वापर केला त्यांना बघा, त्यांचं उत्तरार्ध 50च्या वरती गेलं की त्यांचं शरीर काम देत नाही. का समजावं, अतिवापर झालेला आहे शरीराचा. वापरायला दिलं म्हणून किती त्याचा निग्रह झाला पाहिजे. शक्तीचा संग्रह जीवनामध्ये खूप महत्वाची गोष्ट आहे आणि तो करता आला पाहिजे. आता एक GR पारित होतोय काही दिवसामध्ये असं माझ्या वाचण्यात आहे की शारीरिक संग्रह म्हणजे शरीर वाचवणं काळाची गरज किती आहे हे शिकवण्याचा एक अभ्यासक्रम आपल्या पाठशाळेमध्ये, आपल्या शाळेमध्ये, स्कूलमध्ये आता येतोय काही दिवसात. काही सामाजिक मूल्य तर आजही शिक्षणामध्ये आहेत. शारीरिक शौच शिक्षणामध्ये, शरीर स्वच्छ कसं करावं, शरीराची निगा कशी राखावी हे तर आहेत. पण शरीराची काळजी कशी घ्यावी, डोळ्याचा निग्रह करावा लागेल, कान वाचवावे लागतील, मन वाचवावं लागेल, त्वचा वाचवावी लागेल, जीभ वाचवावी लागेल, दात वाचवावे लागतील. जेवढी इंद्रिय परमेश्वराने आपल्याला दिली त्या सकल इंद्रियाचा, नवे नवे मनःषष्ठानी इंद्रियांनी त्या इंद्रियाचा आपल्याला निग्रह करावाच लागेल. त्याशिवाय जीवन सुखी बनत नाही. तुकोबारे म्हटले मी करून पाहतो पण होत नाही. निग्रहामध्ये ताकद किती असते असं जर तुम्हाला पाहायचं झालं तर त्याच्याकडे महाभारतामध्ये अनेक उदाहरण आहेत. पण एक प्रसिद्ध उदाहरण आहे. दुर्योधनाला असं वाटत होतं की पांडवांना मी संपवावं, पण त्याही अगोदर त्याला असं वाटलं पांडव मी संपवायच्या अगोदर पांडवांकडून मी संपू नये याकरता मी काहीतरी केलं पाहिजे. दुसऱ्यावर आपण वार करू, त्याला मारू, त्यापेक्षा त्याला वार करताना प्रतिवार जर त्यानं केला तर आपल्या शरीराला धक्का पोहोचायला धक्का पोचता कामा नाही. म्हणून आपण आपलं शरीर वज्रदेही बनवू. त्यानं त्याच्या शरीराचं वज्रदेहाचं स्वप्न पाहिलं. अनेकांना विचारलं दुर्योधनाने मला वज्रदेही कसं बनता येईल, वज्रदेही कसं बनता येईल, वज्रदेही कसं बनता येईल. पण त्याला एका विद्वानाने सल्ला सांगितला, तुला जर वज्रदेही बनायचं असेल तू हा सल्ला इकडे तिकडे विचारत बसू नको. या जगामध्ये तुला सल्ला सांगण्याजोगा एकच माणूस आहे. कोण? धर्मराजा. तू त्याच्याकडे जा आणि त्याला म्हण मला वज्रदेही बनायचंय. दुर्योधन म्हणे पण तो सांगेल का? इथे एखाद्याची मिरची चांगली असली त्याला विचारलं तुमची मिरची लय जोरदार आहे राजू, काय फवारतो तुम्ही, तो ते बी नीट सांगत नाही. त्याला वाटते यायला बी होईल. आमचा एक पांढरे पुलावर एक मित्र आहे, तो भेळ बनवतो. गुरुजी पुलावर तिथं सगळे भेळचेच दुकान आहे. सुकी भेळ, घरी बनवलेले शेव, घरी बनवलेला चिवडा, घरी बनवलेली ती तिखट बुंदी,
त्याच्यावर लिंबू, कांदा, टोमॅटो काय असतील ते काही अगदी घरगुती सगळे पदार्थ. पण म्हणजे दुपारच्या वेळेला जर खाल्ली तर संध्याकाळी ती 8, 8:30, 9ला तुम्ही जेवा एकदम आनंदात. रांग लागलेली असते आणि प्रसिद्ध आहे. एकदा त्याने ती भेळ खाऊ घातली, इतकी आवडली त्याला. म्हटलं अरे खूपच छान बनवली, कशी बनवता? तू म्हणे अजून एक प्लेट खा तुम्ही. ते कशी बनवता विचारू नका. अरे म्हटलं वेड्या, मी हे सोडून कुठं ते भेळचं दुकान टाकणार? तुला काही कळतं का? ते परवडणार आहे का? पण नाही सांगावं वाटत माणसाला, मोठे पण दुसऱ्याला द्यावं वाटत नाही. धर्मराजाकडे तो स्वतः गेला, सांगतील का न सांगतील पण आपण जाऊ. आणि धर्मराजाला विचारलं मला वज्रदेवी बनायचंय. आता त्याला वज्रदेवी बनण्याचा सल्ला सांगणं म्हणजे स्वतःच मरण सांगणं आहे ना. अर्जुन, नकुल, भीम, सहदेव 4ही भाऊ हात दाखवत होते, सांग नाही तर सांगू नका. धर्मराजा म्हटले गळ्यो, तो माझ्याजवळ नीतिमत्तेनं प्रामाणिकतेनं विचारायला आलेला आहे. आणि जे विचारायला आला ते जर मला माहिती असेल तर मी त्याला सांगितलं पाहिजे. तुम्ही नाही म्हणताय तरी मी त्याला सांगणार, कारण यालाच तर धर्म म्हणतात. हाच धर्माचा आश्रय आहे. मी सांगणार. आता धर्म बोलायला सोपा आहे, धर्म जगायला कठीण आहे. बोलायला काय लागतं? धर्माचरण कशाला म्हणतात ते धर्मराजाला विचारू. राजपदाचा धर्म, राजधर्मान, दान धर्मान, श्री धर्मान, मोक्ष धर्मान विभागशः. प्रत्येकाचे धर्म सांगितले श्रीमद भागवत महापुराणानं. राजाचा धर्म आहे श्री धर्मान, भगवत धर्मान भक्ताचा धर्म आहे मोक्ष धर्मान विभागशः. प्रत्येकाचा एक धर्म आहे, तो आपापला त्याने सांभाळावा. ज्या राज्यात एक 4 लाख प्रतिनिधींचा आमदार पोलीस स्टेशन मध्ये गोळ्या झाडतो, धाड 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 धाड, त्यांना काय धर्म कळणार आहे? पोलीस स्टेशन मध्ये सांगा काय धर्म आहे? 4 लाख लोकांचा प्रतिनिधी आणि तालुक्यात धर्म टिकवायचा असतो तोच पोलीस पाहिली तर चड्डी ओली होते माणसाची. असा काळ होता, चुकी नसली तरी नुसते पोलीस आले वा. पोलीस स्टेशन मध्ये गोळीबार करण्याला धर्म करणार? फेसबुक लाईव्ह करायचे एखाद्याने आणि फेसबुक लाईव्ह करता 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 एका मराठी मुलाच्या अभिषेक घोसाळकर नावाचा त्या मुलाने 2 उत्सव आयोजित केलेले मुंबईमध्ये, चांगले जागतिक दर्जाचे वार्षिक. मी भेटलोय त्यांना. गोळ्या झाडल्या मार, स्वतःही मेला. अरे तुला मारायचं तर मर, पण त्याची मुलं बाळ लहान आहे. म्हणजे याचा अर्थ मोठ्यात मोठ्या माणसाला कोणी हार घालायच्या निमित्ताने येईल, धाड 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 बंदूक काढेल, गोळ्या फुकून देईल. जीवन संपवण्याचा जर एखाद्याने ठेका घेतलेला आहे, तुमचा पैसे घेतलेले, तुम्हाला मारायचं ठरवलं तर तो मारेल. त्याला धर्म कधी आडवा येत नाही. क्रूर झाली माणसं. तिथं धर्माचरण कळत नाही. पण धर्माच्या राज्यातला धर्म. मला वज्रदेवी बनायचंय, मी सांगतो ना. बघा इंद्रियाची काय ताकद असते निग्रह केल्यावर, शक्तीचा संग्रह केल्यावर. मला वज्रदेवी बनायचंय, मी काय करू सांगा? अरे इकडे तिकडे पळापळी करू नको. तुझ्या घरातच शक्ती आहे धर्मराजामध्ये. तू तुझ्या आईकडे जा. तुझ्या आईनं तुला एकदा नखशिकांत बघावं. तिला दृष्टी आहे, फक्त नवरा आंधळा आहे. मला मालक जग पाहू शकत नाही, म्हणून मी सुद्धा जग पाहणार नाही, म्हणून तिनं डोळ्यावर पट्टी बांधून ठेवलेली. तू तिच्याकडे जा, तिला पट्टी काढ लाव डोळ्यावरची आणि तिला म्हणा माझं शरीर निहाळ. तुझ्या आईनं तुझ्याकडे पायाच्या नखापासून शेंडीपर्यंत बघितलं की तू वज्रदेवी बनशील. फक्त एक लक्षात ठेव, आईकडे जाताना सुदभर कपडा सुद्धा अंगावर ठेवू नको, विवस्त्र होऊन जा. त्याने ऐकलं, घरी गेला, सगळे कपडे काढले आणि विवस्त्र होऊन माऊलीकडे जायला निघाला. तेवढ्यात त्याला एक माळीदादा भेटले. ते बरोबर योग्य जागेवर भेटतात. ते म्हणत का रे बा, कुठं चालला? म्हणे मला वज्रदेवी बनायचंय, मी आईकडे चाललो. अरे म्हणे अशा अवस्थेत?
अरे वयाच्या 5 वर्षाच्या वरती माणसाचं वय वाढलं, बालक अवस्थेपासूनच अंगावरचे कपडे फेडता येत नाही. तो असा कसा निघाला? वज्र दे, अरे हा वज्र दे, पण निदान हे पानं तर गुंडाळ. तो पानं घेऊनच आला होता सोबत, कारण त्याला माहिती होतं हे पानं गुंडाळायचे त्याला काही करू. तू म्हणे हो एवढे पानं घे, पानं गुंडाळ. वेळ आहेस का? गुंडाळली, पण त्याचं काम झालेलं होतं. गेला नाही ना, इच्छा पूर्ण केली, डोळ्यावरची पट्टी काढली, नकशिकांत त्याला नाही हाडलं. जा दुर्योधना, जगातली कोणती शक्ती तुला परास्त करू शकत नाही. तुझ्या आईचा आशीर्वाद आहे तुला, तू वज्रदेही झालेला आहे. फक्त तेवढ्या मांड्या सांभाळ. तिच्या डोळ्यात जीवनभर दुसरं काही पाहिलं नव्हतं, इतकी शक्ती गोळा झाली होती महाराज, की दुर्योधनावर त्या शक्तीचा वर्षाव होत होता. प्रत्यक्ष नगराला शक्ती प्रतीतीला येत होती, तिचं दिव्य तेज प्रतीतीला येत होतं. एका इंद्रियाच्या निग्रहाचा परिणाम आहे. काय गरज होती रे पान मांड्यांना गुंडाळायची? तेव्हा दुर्योधनाच्या लक्षात आलं तो माळी कोण होता. तो म्हणे त्याचं ऐकून आपलं वाटोळं झालं. तोपर्यंत इकडे भीमान परीक्षा प्रतिज्ञा केली, मी दुर्योधनाच्या छातीवर गदा मारेल. अशी प्रतिज्ञा होती का? कुठं मारेल? मांडीवर गदा मारेल. पुढे सगळं तसंच घडलं. माझा सांगायचा मुद्दा इतका आहे, एका डोळ्यामधल्या शक्तीच्या साठवणीनं समोरच्याचं शरीर वज्रदेही बनू शकतं. इतकी ताकद गांधारीच्या डोळ्यामध्ये आली कुठून? केवळ आणि केवळ तिनं केलेल्या दृष्टीच्या संग्रहातून. शक्तीचा संग्रह केला तिने. जेव्हा जेव्हा शक्तीचा संग्रह होतो तेव्हा ती कठीण काळामध्ये आपल्याला सहकार्य करत असते. आता आपल्या मुलाबाळांना शिकवा, आहे आपल्या डोळ्याचा निग्रह करा. डोळ्याला ते दाखवा ज्याने डोळे सात्विक राहतील, आपली दृष्टी सात्विक राहील. कारण दृष्टीने प्रभू परमात्मा निहाळायचा आहे. मनुष्य 83% ज्ञान, 83% नॉलेज तो डोळ्यामधूनच घेत असतो. तशी कृपा परमेश्वराची, कृपा कटाक्ष निहाळिले, हा कृपेचा महिमान सांगितला. त्यानं आम्हाला निहाळावं आणि आमच्या नेत्र ज्ञान चक्षुमध्ये त्याची कृपा व्हावी. अहो ज्ञानोबरींनी कृपाच सांगितली ना, रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी. म्हणजे का रूप पाहिलं नव्हतं का ज्ञानोबरींनी? पण आज इंद्रियांचा निग्रह झाला आणि या डोळ्याने नाही, त्या ज्ञान चक्षुने परमात्मा पाहला. आम्ही आयुष्यभर कल्पचे कल्प जन्मचे जन्म केलेल्या इंद्रियांचा निग्रह आज कामाला आला आणि आज सुख झाले हो साजनी. आज ते सुख मिळालं. याचा अर्थ सुखाकरता प्रयत्न केले होते पण सुख झाले हो साजनी, ते आज झालं. इंद्रियाचा निग्रह झाला की मनुष्याला सुखाची प्राप्ती होते. त्या इंद्रियाचा निग्रह काहीही केलं ना, तुकोबारे म्हटलं आमच्याकडून होत नाही, आपल्यालाही होत नाही. आपल्याला होत नसून आपण कधी म्हणत नाही. महाराजांना होत असून ते म्हणायला चुकत नाही. आपल्याला ऐकतो आपली इंद्रिय. एकादशीचा दिवस येऊ द्या, एरवी 14 दिवस कुठे निघून जाता कळत नाही. एकादशीला पहाटेच भुकला, सकाळीच माणूस म्हणतो काय आहे का? बायको म्हणते तुम्हाला काही कळतं का आज एकादशी? बरं बरं बरं. काय तुझा जीव जातो एकादशी. इथं श्रीराम प्रभूच्या राज्याभिषेकाची तयारी चालू झाली आणि मग लक्षात आलं देवाला राज्याभिषेक नाही, वनवासात जावं लागणार आहे. लखनजी पळत आले आणि उर्मिलेला आवाज दिला, उर्मिले. जोरात आवाज आल्यामुळे उर्मिला घाबरली. ती चित्र शेवटचा ब्रश फिरवत होती त्या चित्रावर. इतकी घाबरली की तिचा तो ब्रश ओढला गेला. ती म्हणे मालक काही गरज होती का इतक्या जोरात आवाज द्यायची? अहो माझं 14 तासाचं चित्र बिघडलं. लखनजी म्हटले उर्मिले तुझ्या 14 तासाच्या चित्राला काय करते? अगं माझ्या भावाचं 14 वर्षाचं चित्र बिघडलं. राज्याभिषेक काय रंगवते त्याला वनात जावं लागणार आहे. पळत गेली दुधाचा ग्लास आणला, कारण तिला धर्म कळत होता आपला मालक घरातून उपवाशी जाऊ नये. निदान त्याला पाण्याचा ग्लास, दुधाचा ग्लास. 3-3 तास देवपूजा करणाऱ्या बाया नवरा उपवाशी बाहेर पाठवता. कशाला करता 3 तास देवपूजा? अर्धाच तास करा, पण हा देव जीव घाला ना, त्याच्या पोटात जाऊ द्या काहीतरी.
नाही पूजा करताना आवाज दिला तरी ती बाई अडवली देते. तुम्हाला कळत नाही का मी पूजा करते? तू किती पूजा करते त्याला माहिती. त्याला जेवू घाल, मग जाऊ दे त्याला. ती पडतच गेली दुधाचा ग्लास घ्या मालक एवढं तरी घेऊन जा. तेवढ्यात भावानं आवाज दिला. लखन, मोठ्या भावाचा आवाज इतका जीवा भावाचा होता. भावाचा आवाज भावाचाच असतो महाराज. भावाचा आवाज म्हणजे बापानंतरचा सगळ्यात प्रेमळ आवाज आहे. सगळ्यात कर्तव्याची जाणीव करून देणारा आवाज आहे. ज्याचं आणि आपल्या भावाचं जमतं त्यानं कलियुगामध्ये स्वतःला धन्य मानून घ्या. आपल्या भावंडांचं आपलं जमलं पाहिजे. दोघं भावंडांचं जमू देण्याची वृत्ती तुम्ही सुद्धा ठेवली पाहिजे. आता भावकीत प्रेम राहिलेलं नाही. मला आनंद आहे या घरात. मी घरात गेलो तिथं शिरसाट परिवाराच्या, इतका मोठा परिवार, सगळी मंडळी आली सोबत. कळत नाही मोठ्या घरात इथं मुलं कोणती कोणाची. इतका एकोपा, इतकं प्रेम, इतका जिव्हाळा त्या घरामध्ये. कधी वाटत नाही असं माझ्या भावाचं पोरग आहे, त्याला म्हणजे त्याचा मी लाड कोड कौतुक करावं का, त्याला प्रेम करावं का. जगामध्ये पैसा खूप वाढला, पण भावा भावामध्ये मी लढाई पाहिली. अरे गरिबाची पोरं मी उपाशी पाहिली. या गरिबाच्या डोक्यावर मुडी पाहिली. अशी कशी दुनिया चंद्रावर चालली, चंद्रावर चालली. मंदिराची जागा वसान पाहिली. बाबा बाबामध्ये मी लढाई पाहिली. ही गरिबाची पोरं मी उपाशी पाहिली. अशी कशी दुनिया चंद्रावर चालली, चंद्रावर चालली. ज्या घरातल्या सासू सुनेचा संवाद गोळ आहे, ज्या घरातल्या भावंडांचा संवाद गोळ आहे, आणि ज्या घरातली मुलं कुठलंही जगातलं काम केल्यावर आपल्या एक शब्द बापाच्या कानावर घालतात, त्या घरातली वैचारिक पातळी कधी घसरत नाही. लक्षात ठेवा. आपल्या घरात विचार टिकावा असं जर वाटत असेल तर संध्याकाळचं जेवण आपल्या भावासोबतच जेवा. ताटाला ताट लावून इथं खाली टाकले की माझ्या झाला भावाची आठवण येते. माझा भाऊ कुठे? अरे बोलला नाही गळ्यात त्याच्याशी आतापर्यंत. 10 लाख रुपये घरात होते, त्याच्या पोरगीच्या लग्नाला 10,000 रुपयाची मदत करायची दानच झाली नाही तुझी. आणि आता खाली धरल्यावर मरणार आहे तू 5-10 मिनिटात. जेव्हा भावाची आठवण येते, मिळणार आहे का तुला हे भाऊ जोपासायला पुन्हा शरीर? हितभर धुऱ्या करता, बांधा करता, प्लॉट करता, जमिनी करता, बापाने कमवलेल्या बँक बॅलन्स करता, आईच्या दागिन्या करता भांडणारी पोरं हजारो या राज्यात. कुठं प्रेम आहे तिथं? राहिलेलं नाही महाराष्ट्र. पण मोठ्या भावाचा आवाज आहे, जीव ओवाळून टाकावं इतकं प्रेम होतं त्या आवाजावर. लखन, आवाज येता बरोबर दुधाचा ग्लास खाली पडला. दूध पोटात गेलं नाही. पा किती निग्रह केला तिने. ती म्हणे, मालक 14 वर्षाकरता माझा नवरा, माझा मालक, माझे स्वामी या अयोध्येतून उपवासी जात असतील तर शपथ आहे या उर्मिलेला तिच्या प्रेमाची, शपथ आहे रघुकुलाची, शपथ आहे तिच्या पातिव्रतेच्या धर्माची. जोपर्यंत माझ्या मालकाचं वनवासातून येणारं पहिलं पाऊल 14 वर्षानंतरच अयोध्येत पडत नाही, तोपर्यंत अन्नाचा कण घेणार नाही, त्याग करेल अन्नाचा. माझा 14 वर्षाचा फलाहाराचा उपवास असेल. 14 वर्ष उपवास केला महाराज. हो. तुलसीदासांनी एका ठिकाणी तिचं वर्णन करताना, तिचा भाव सांगताना असं म्हटलं, सुखाची व्याख्या. ती म्हणे, सुख या अयोध्येतून देवाबरोबर माझ्या मालकाबरोबर निघून गेलं तर इथं राहायला नाहीये. पण जेवढे लखनजी आले आणि तिनं पतीला पाहिलं त्यावेळेला तिच्या पातिव्रतेच्या धर्माचा प्रकाश अख्ख्या अयोध्येवर पडत होता. इतकं तेजस्वी शरीर त्या उर्मिलेचं होतं. सगळ्यात पहिली पूजा अयोध्येकरांनी उर्मिलेची केली. तिच्या त्यागाला दंडवत केलं, तिच्या त्यागाला प्रणाम केला. हा केवळ आणि केवळ इंद्रियांच्या निग्रहाचा झालेला परिणाम आहे. लक्षात ठेवा. इंद्रियाचा निग्रह ज्याने केला, संयम ज्याने बाळगला, त्याने शक्तीचा संग्रह केला, त्याला परमेश्वराची कृपा संपादन करायला. आपण म्हणतो ना उपवास केल्यानं काय होतं? सगळंच होतं.
व्रताला किंमत आहे वारकरी संप्रदाय. आपण म्हणतो शरीराला त्रास दिल्याने वारी केल्याने काय होतं? सगळंच होतं. काय नो हे केले, फक्त तुम्ही निग्रह करून त्याची सेवा करा. तुकोबरे म्हटले आम्ही खूप प्रयत्न करतो. तुमच्या पोरांना सांगा बरं काही, आज तुकोबरेंच्या अभंगातून निघालेला एक स्वतंत्र विषय तुमच्या पोरांपर्यंत तुम्ही पोहोचवावा. वडिलांनी, आईनी, सगळ्यांनी. इथं जरी मुलं नसले तरी बापानं विचारलं पाहिजे पोराला, तू सकाळी व्यायाम कर. कोणता बाप पोराला म्हणतो व्यायाम कर? अभ्यास कर म्हणतो. पण अभ्यासापेक्षाही महत्वाचा सध्याच्या काळामध्ये व्यायाम आहे, योग आहे, प्राणायाम आहे. कोणता बाप सांगतो तू प्राणायाम कर? कोणती आई सांगते पोरीला तू तुझ्या शरीराची काळजी घे? इथं शरीर मिळवणं सोपं झालंय, शरीर सांभाळणं कठीण झालंय. तुम्हाला राग येऊ देऊ नका. तुमच्या माझ्यापेक्षा रोडवर पोट भरणारी, पालात झोपणाऱ्यांची शरीर चांगली. त्यांना ना थंडीचा त्रास होतो ना उन्हाचा त्रास होतो. भर थंडीमध्ये आईनं टाकलेलं एक साडी नावाचं एक पांघरून असतो. साडी काय पांघरायचं वस्त्र आहे का? थंडीपासून उबदार वस्त्र आहे का ते? पण लोहाराचं पोरग ज्यावेळेला आई जवळ झोपतो पोटाला चिकटून, त्यावेळेला त्याची माय त्याच्या अंगावर तिचा पदर घालते आणि त्या पदराखाली कडाक्याच्या थंडीत तिचं तुमची माझी पोरं कंबल ओढून झोपतात. त्या पोरांना सकाळपर्यंत अंगावर ऊन पडेल तेव्हा जाग येते, तोपर्यंत जाग सुद्धा येत नाही. का? याचा अर्थ आहे त्यांची तुमच्या माझ्यापेक्षा शरीर मजबूत आहे. ना शुगर ना बीपी. आता दुकानं म्हणले आपल्या घरात गोळ्या औषधांची सोबतच घेऊन फिरवलं. काही ना जसं महिन्याला किराणा भरावा लागतो तसं मेडिसिन भरावं लागतं. तर काय सांगा, त्याचं कारणच असं आहे आपण आपल्या इंद्रियांचा निग्रह करत नाही. आपल्याला असं वाटत नाही आपलं शरीर आपल्या. तुमच्या पोरांना म्हणूनही सांगा, असं काही गृहीत धरू नका की तुमचे पोरं फार विद्वान झाले, कोड्या शाळेत शिकायला पाठवले म्हणजे खूप काही शिकतील. अहो, शिकायला पाठवलेली पोरं सगळं शिकतात असं काही नाही. मी परवा बोलून गेलो आमच्या शेजारी एका माणसानं बाहेरगावला पोरग शिकायला पाठवलं. काही शिकत नाही बरं का. सध्याचा काळ मोठा कठीण आहे. पोरं काय करतील आणि काय बोलतील आणि काय सांगतील. माझं एक 7 वर्षाचा पोरग आहे, स्वरूप नावाचा. मी घडलेलं उदाहरण सांगतो अगदी.